महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा तिढा कायम, सांगलीची जागा आमचीच, उद्धव ठाकरेंचा दावा। प्रकाश आंबेडकर काहीही बोलले तरी आम्ही त्यांच्यावर बोलणार नाही, हुकुमशाही विरुद्ध आम्ही एकत्र आलो होतो, आज आमचं जमलं नाही पण भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेऊ नये, उद्धव ठाकरेंचं आवाहन। मुंबई उत्तर आणि वांद्रेच्या जागेबाबत मित्रपक्षाशी चर्चा सुरू, त्यांनी उमेदवार दिला नाही तर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। ठाकरे गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार आमच्या संपर्कात, लवकरच मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट घडवून आणणार, पक्षप्रवेशाच्या वेळी नावं घोषित करणार, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। शिवसेना आमदार अपात्रतेवरील सुनावणी लांबणीवर पडल्याची शक्यता, याचिकेवर शुक्रवार 5 एप्रिलला होणार होती सुनावणी, पुढची सुनावणी 23 तारखेला। मुंबई महानगरपालिकेकडून 31 मार्चपर्यंत 3195 कोटी 91 लाख रुपये मालमत्ता कराची वसुली, सर्वाधिक 910 कोटींहून अधिक कर संकलन वांद्रे आणि अंधेरीतनं। 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबई महापालिकेकडून क्लीन मार्शलची नेमणूक, सोमवारपासून कारवाईला सुरुवात। नालेसफाईच्या कामावर आता मुंबई पालिका नजर ठेवणार, काम योग्य पद्धतीनं होतंय की नाही तपासण्यासाठी पालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार। माडा सोडतीतून उच्च गटातील घरं लवकरच बाद होण्याची शक्यता, मागणी नसल्यामुळे आणि अत्यल्प अल्पगटांना प्राधान्य असल्यामुळे प्रस्ताव विचाराधीन। माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या 3 दोषींना त्यांच्या मूळ देश असलेल्या श्रीलंकेला पाठवलं, चेन्नई विमानतळावरून त्यांची रवानगी, 3 दोषींची काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून माफीच्या तत्वावर सुटका। अभिनेता आयुष्मान खुरानाचा वॉर्नर म्युझिक इंडियासोबत जागतिक करार, आयुष्मानचा आवाज जागतिक प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी करारावर स्वाक्षरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।